आज दिनांक 5 फेब्रुवारी 2024 रोजी TCSने जिल्हा न्यायालयाच्या पेपरमध्ये थर्ड शिफ्टमध्ये कोणकोणते प्रश्न विचारले होते हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तरी पण तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा। तर ऑलिम्पिकमध्ये पहिला वैयक्तिक गटात सुवर्णपदक मिळवणारा खेळाडू कोण आहे? ऑलिम्पिकमध्ये पहिला वैयक्तिक गटात सुवर्णपदक मिळवणारा खेळाडू कोण आहे? तर ऑलिम्पिकमध्ये पहिला वैयक्तिक गटात सुवर्णपदक मिळवणारा भारतीय खेळाडू अभिनव बिंद्रा आहे आणि अभिनव बिंद्रा हा खेळाडू नेमबाजीशी संबंधित आहे। अभिनव बिंद्राला 2008 मध्ये बीजिंग ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक नेमबाजी या खेळामध्ये मिळाले होते। जीवनसत्व बी वर एक प्रश्न होता मित्रांनो। तर जीवनसत्व बी याला सायनोकोबाल्मिन आणि कोब्रामाइड अशी दोन रासायनिक नावे आहेत आणि तुम्हाला माहीत असेल की जीवनसत्व बच्या अभावामुळे बेरीबेरी हा रोग होतो आणि जीवनसत्व बीचे रासायनिक नावे आहेत सायनोकोबाल्मिन आणि कोब्रामाइड। तिसरा प्रश्न आहे मित्रांनो, गुलामगिरी पुस्तकाचे लेखक कोण आहेत? गुलामगिरी पुस्तकाचे लेखक महात्मा ज्योतिराव फुले। तर मित्रांनो TCSने प्रत्येक शिफ्टमध्ये समाजसुधारकांवर प्रश्न विचारलेले आहेत, तरी पण तुम्ही सगळे समाजसुधारक चांगल्या रीतीने एकदा रिव्हिजन मारून घ्या, तुम्हाला पुढच्या पेपरमध्ये 100% फायदा होईल। सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिराव फुले यांनी केली। मौर्य साम्राज्याची स्थापना कोणी केली? तर मित्रांनो TCS बऱ्याचदा प्राचीन भारताच्या इतिहासावर सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात प्रश्न विचारित आहे, त्यामुळे तुम्ही प्राचीन भारताच्या इतिहासावर सुद्धा चांगला भर द्या। तर आजच्या या प्रश्नामध्ये मौर्य साम्राज्याची स्थापना चंद्रगुप्त मौर्य यांनी केली आणि आयुर्वेदिक वनस्पती व त्यांचे उपयोग याच्यावर सुद्धा एक प्रश्न विचारण्यात आला होता। तर तुळशीचे उपयोग त्यामध्ये रंगात चमक, आवाजात गोडवा आणि सौंदर्य, बुद्धिमत्ता, तग धरण्याची क्षमता, शांत भावनिक स्वभाव वाढवण्याचे श्रेय देखील तुळशीला दिले जाते। तुळशी या झाडाच्या औषधी गुणधर्मामुळे चिंता, खोकला, दमा, अतिसार, ताप, आमाश, संधिवात, डोळ्यांचे रोग इत्यादी विकार दूर होतात। अश्वगंधावर सुद्धा औषधी उपयोगाविषयी प्रश्न विचारण्यात आलेला होता। तर अश्वगंधा शरीराला रोगांशी लढण्यासाठी मजबूत करते, याच्या सेवनाने तुमची रोगप्रतिकारक शक्ती बळकट होण्यास मदत होऊ शकते, जी तुम्हाला रोगांशी लढण्यास मदत करू शकते। अश्वगंधाचे सेवन केल्याने लैंगिक आरोग्य सुधारण्यास मदत होते, याशिवाय झोप चांगली लागते आणि स्मृतिभ्रंशांची तक्रार दूर होते।